अहो साहेब ऐका माझं. साहेब साहेब ऐका माझं. अहो घरात शोधून काहीच उपयोग होणार नाही साहेब. अहो त्या मकरननी त्याच्या बायकोला तिकडेच बोलून घेतलं मुंबईला. तिकडे त्यांनी व्यवसाय सुरू केला. अहो हीच गोष्ट खरी असेल. आपण उगाच आपला वेळ वाया घालवतो इथं. माणूस जेव्हा नवीन कामासाठी दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा सगळं सामान घेऊन जातो. होय साहेब, हे माझ्या लक्षात आलं नाही. माणूस जेव्हा गायब होतो याचा अर्थ त्याने काहीतरी गुन्हा केलेला असतो. इथली माणसं गायब आहेत याचा अर्थ त्यांनी काहीतरी भरलेले डबे, भांडी पण तशीच आहेत लावलेली. कसला वास येतोय का? नाही ते आजकाल कोण कोणाला मारून फ्रीज मध्ये ठेवलं काय सांगता येत नाही ना, म्हणून. फ्रीज मध्ये बॉडी वास येऊ नये म्हणून ठेवतात. कुणी पोलीस केलंय कोणास ठाऊक. युजलेस. सॉरी साहेब. सगळं सामान तसंच आहे. म्हणजे ही माणसं घर सोडून गेलेली नाही. गुन्हा करून एकतर ते पळवून गेले किंवा त्यांना कोणीतरी गायब केले. तो माणूस थोडा विचित्र होता का? हो, अहो लई विचित्र होता. पण तुम्हाला कसं माहिती? आणि याची बायको कमालीची सुंदर. हो, पण साहेब हे सगळं तुम्हाला कसं माहिती? सीसीटीव्ही. मुलखाची सुंदर बायको आणि नवरा संशयी म्हटलं की नवरा हे असले उपद्व्याप करतो. साहेब हे माझ्या लक्षातच आलं नाही. लक्ष देऊन बघितलं की लक्षात येतं. आता हे सीसीटीव्ही कोणत्या कंपनीने बसवले त्याला शोधा, म्हणजे तुझा पुढचा तपास. गोपाळ भाऊ नमस्कार. अरे प्रियताई काय म्हणताय? काय नाही बघा. गोपाळजी, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. काय उत्तर देऊ हेच कळत नाही मला. म्हणजे माझं लग्न झालंय, पण म्हणजे जगासाठी झालंय, माझ्यासाठी झालंय नाही. म्हणजे नक्की लग्न झालंय का नाही, म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं काय उत्तर देऊ त्याचं उत्तर मला कळत नाही. नक्की काय झालंय मला खरंच काही कळलं नाही. नाही म्हणजे लग्न झालंय माझं,
माझ्या लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या बायकोने मला सांगितलं की माझं एका पोरावर प्रेम आहे. तिने हे लग्न जबरदस्तीने केलंय. आता मी तिच्या मनाची परिस्थिती समजू शकतो, तिची स्थिती समजू शकतो. मला त्यांचा त्रास बघवत नाही अजिबात. आता मी त्यांना एक वचन दिलंय, म्हटलं की योग्य वेळ आली की तुमच्या प्रियकराबरोबर लग्न लावून देतो. काय? खरंच? होय. तुम्हाला काय खोटं वाटतंय का? हो नाही गोपाळजी, या सगळ्याचा तुम्हाला त्रास नाही झाला? त्रास झाला की हो, नाही झाला कसं काय? झाला, लय झाला त्रास मला. माझ्या त्रासापेक्षा त्या पोरीला जो त्रास होतो तो लय मोठा आहे. ठीक आहे ना, करूच ना आपण. आणि दोघांची मनं तुटण्यापेक्षा माझ्या एकट्याचं मन तुटलेलं कधी पण चांगलं नाही का? गोपाळजी तुम्ही खरंच देव माणूस आहात. हो नाही हो. हो, एवढ्या निर्मळ मनाचा, निखळ विचारांचा, इतरांचा एवढा विचार करणारा माणूस मी खरंच कधी पाहिला नाहीये. जगातल्या प्रत्येक स्त्रीला जसा जोडीदार हवा असतो ना, अगदी तसे आहात तुम्ही. कुठे हरवलंय? नाही, ऍक्च्युली मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये की तुमच्यासारखी माणसं खरंच या जगात एक्झिस्ट करतात. येऊ मी.